मंगळवेढा तालुक्यात आज काँग्रेस कार्यालयात पाणी प्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी तालुक्यातल्या 24 गावातील प्रमुख कार्यकर्ते तसेच आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला होता, परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही। पण निवडणूक असो किंवा नसो, मी मंगळवेढा तालुक्याच्या या 24 गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार आहे, असंही त्या म्हणाल्या। कोणत्याही लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणं आजच्या जमान्यात हे चुकीचं आहे। एवढी मोठी कोट्यावधी निधी जर हे सरकार खर्च करत असेल, त्यांच्या समोर 700 कोटी काय, तेवढी जाहिरात विमानं ह्याच्यात त्याच्यात, आता मला त्याच्यात पडायचं नाही आहे, किंवा एक टेंडर उचलल्यावर एवढे पैसे मिळत असतात। तर असं जर होत असेल तर माझ्या लोकांसाठी पाणी देण्यासाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून नाग नदीमध्ये सोडून लिफ्ट करून सगळ्या गावांमध्ये देण्यासाठी ही रक्कम ही शासनासाठी, माय बाप शासनासाठी किरकोळ आहे। हे समजूनच आपण हक्काच्या निधीसाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी घालणं हे अनिवार्य आहे, हे महत्वाचं आहे। आणि मी तुम्हाला शब्द देते की मी हे करीन, पण संघर्ष आहे, लढा आहे। तुमचा साथ हा महत्वाचा, आज 9 आहे, पुढच्या वेळेस 24 नाही 35 पाहिजे, अशी मी तुम्हाला विनंती करते। अर्थात तुम्ही मला म्हणाला की अजितदादांकडे मीटिंग आहे, आणि मला माहित आहे सरकार आहे, सत्ता आहे, पण शेवटी हे सरकार कितपत काम करेल हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आश्वासन देण्यात पण माहेर आहे, पण स्वतःची खुर्ची सांभाळण्यात त्याच्यापेक्षा माहेर आहे। आणि अर्थात आज ईडी असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल, 50 खोके, हे सगळं आपण ऐकतो, पण तुम्ही बघितलं असाल की महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आणि इतर राज्यांचं माहित नाही, पण मताधिक्य त्यांच्या बाजूने आहे। आणि म्हणून हे सरकार जराशी घाबरल्यासारखं आपल्याला वाटतंय, म्हणून आपले नेते पळवत आहेत। आणि म्हणून जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत अजून घेत नाहीये, सोलापूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कारण का मताधिक्य त्यांच्या बाजूने नाहीये। म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारला येणाऱ्या दिवसात मताधिक्य मिळेल असं हे सरकारची एकंदरीत सर्वे रिपोर्ट, मी नाही, सर्वे रिपोर्ट म्हणत आहेत। म्हणून आता ते जराशी घाबरल्यासारखे दिसत आहे, पण तो वेगळा प्रश्न आहे। आता आपण मूळ प्रश्न जो आहे मी त्याच्याबद्दल बोलले, येणाऱ्या अधिवेशनात 100% हा प्रश्न मी मांडणार आहे, लढणार आहे। हा प्रश्न 100% सुटेल, मी तोपर्यंत मी अर्धवट सोडत नाही। माझा प्रॉब्लेम तो आहे सर, की मी कोणता अर्धवट सोडत नाही, मी चिकट म्हणजे किचकट आहे त्या बाबतीत। तो जोपर्यंत तो विषय सुटत नाही तोपर्यंत मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असते, आणि त्यासाठी मी तुम्हाला पण त्रास देईन तुमचाच प्रश्न सोडवण्यासाठी।